किती वाजता? 3:30 आत्ता किती वाजले? 2 दिवस झाले, 48 तास. मी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस सुनील शेळके, मला दुर्दैव आहे, तुम्हा लोकांना काम करणाऱ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, नुसतं येऊन पाहणी करून जाऊन तशात इंटरेस्ट आहे. ज्या दिवशी घटना रविवारी परवा दिवशी घडली, मला कळाल्या सुनील शेळके इथं पोचले 15 मिनिटात. सुनील शेळकेंनी इथं वेगवेगळे अशा घटना घडल्यानंतर तिथं आदिवासी समाजाचे, इतर समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये उड्या मारून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करतात, ज्याला आपण रेस्क्यू म्हणतो. अशा पद्धतीनं सर्टिफिकेट पण द्यायचं ठरवलेलं आहे. त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये आम्ही नोंद पण करून घेणार आहे. यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्हाला एक गाडी उपलब्ध करून द्या. तर मी आता DPDC मधनं एक गाडी पण त्यांना उपलब्ध ह्या भागाच्या करता, कारण सगळ्यात जास्त पर्यटन पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पर्यटक येत असतात. त्याच्यामुळं आमदार सुनील शेळकेंनी पण मला मागणी केली की दादा त्या गाडीमध्ये जसं ॲम्ब्युलन्स, सर्व सोयीयुक्त ॲम्ब्युलन्स असते आणि तिथं कोण जर काही ॲक्सिडेंट झाला, काही अचानक कुणाच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर सगळ्या सुविधा तिथं देता येतात. तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो. अलीकडे फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात. अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले, तसे ह्याही कामाच्या करता गाड्या निघालेल्या आहेत. त्याच्यात ज्या ज्या गोष्टी तिथं मग पकड असेल, तिथं चाकू असेल, तिथं इतर ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात, रस्सी असेल वगैरे, सगळ्या ह्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील. अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे, नंबर 1. त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला, तुम्ही पण सगळे बघत होता. मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते. आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं 4 व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला 7 दिवसांनी दिल्लीला जायचं, आमची कुठली दुसरी व्यवस्था करा. त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तशा सूचना पण दिलेल्या आहेत. एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीमध्ये RDC आहे, त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत, असे वन विभागाचे, जलसंपदा विभागाचे, PWD विभागाचे अधीक्षक अभियंता ही सगळी लोक आहेत. ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील. इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी, आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे काही पर्यटक असतात, तिथं म्हणे 4-4, 5-5 हजार पर्यटक असतात. आत्ता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत. ते मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला? हा तर स्पॉट आतमध्ये. ते म्हणले रीळ निघतात, त्या रीळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला. पिंपरी चिंचवडपासून तो जवळ होता, अर्ध्या तासाच्या अंतरावर. तर आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो. तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली. आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे. इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे, असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतला आहे. कारण बोर्ड लावला, धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाहीत. त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या. आता इथं आम्ही 7.5 मीटर रुंदीचा ब्रिज मंजूर आहे. ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला. त्याने काही ब्रिज घोडेगावमध्ये, आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आर्चचे, RCCचे केलेले दाखवले. आत्ता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली. आमदारांनी असं सुचवलं सुनील शेळकेंनी की दादा लोक जाये करतील, म्हणजे गाड्या जाये करतील, परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा. मग आता आम्ही 8-8 फुटाचे 2 फुटपाथ करायचा निर्णय घेतला. परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथवर थांबून बघतील म्हणून व्ह्यूइंग गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं 2 व्ह्यूइंग गॅलरी करण्याचा पण निर्णय घेतला. त्याला अधिकचे पैसे लागतील, कदाचित 4 कोटी रुपये अधिकचे लागतील. आत्ता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले आहेत. ॲडिशनलचे 4 कोटी PMRD मधनं उपलब्ध करून दिले जातील.
त्याला मी म्हणलं की बाबा लवकर काम कर. तो म्हणला किती काही केलं तर आता पावसाचे दिवस आहे, तिथं पायलिंग घ्यावं लागतं, इतर गोष्टी घ्याव्या लागतात, तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात. पण मी 10-11 महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. दादा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर पेनने लिहिलेले आणि 5 दिवसा अगोदर ही वर्क ऑर्डर घेतली निघाली हे तुम्हाला सांगितलंच ना, काल कलेक्टरनं सांगितलेलं. मग त्याच्याबद्दल चौकशी होईल ना. आता कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की चौकशी समिती नेमली. आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पॉटवर, जिथं धबधबे आहेत, जिथं नद्या आहेत, जिथं ओढे आहेत, जिथं नाले आहेत, अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, भिजण्याचा प्रयत्न करतात. अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात. मागे भुशी डॅमला पण घडलेली तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात सुरक्षितता आणि पोलीस, जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोलियम, अशा पद्धतीनं आपण करतो. पेट्रोलिंग त्यामध्ये आता सध्या बहुतेक ठिकाणी सगळीकडे सांगितलेलं आहे. आता ही कमिटी आहे, ती कमिटी त्या संदर्भामध्ये कुठले अति धोकादायक आहे, कुठले जाण्याच्या योग्यतेचे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते सांगतील आणि त्या जिथं अति धोकादायक आहे तिथं सर्वांना बॅन केलं. आता तर सगळ्यांना बॅन केलेलं. पूल पडल्यानंतर दुर्घटना घडली ही गोष्ट खरी आहे, काही लोक गेले परंतु प्रश्न फक्त पुलाचा नाहीये, इथल्या सुरक्षित पर्यटनाचा देखील आहे. शेकडो हजारो पर्यटक आले होते, त्यावेळेस कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. एक बोर्ड लावलाय, त्या पाठीचा आधार घेऊन प्रशासन आपला हात वर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासन कमी पडतंय, मावळचं पर्यटन बदनाम होतंय, त्याच्याबद्दल तरी काही. त्याबद्दलच चौकशी समिती नेमलेली आहे. सांगितलेलं नीट ऐकत चला. हे जे काही दुर्घटना घडली, अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हाधिकारी हे आमचे तिथले जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यांच्या अध्यक्षतेखालील सचिव RDC केलेले आहेत. PWDचे अधीक्षक अभियंता, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, वन विभागाचे उपवन संरक्षक असे त्या कमिटीमध्ये टाकलेले आहेत. त्याचा GR पण काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांची समिती नेमून त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याबद्दल जी काही कार्यवाही सरकार म्हणून सरकारने घेण्याची गरज असेल ती आम्ही निश्चितपणे घेऊ. परवा असंच पुण्याच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता. मागच्या वेळेस वारी पालख्या ज्या आमच्या 10 महत्त्वाच्या मानाच्या पालख्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या दिंड्या जातात त्या दिंड्यांना गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे असताना त्यांनी 20-20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता. ते दिलेले होते. मी त्यांना पत्रकारांना सांगितलेलं होतं की आम्ही ताबडतोब त्याच्याबद्दलची कारवाई करतो. आज 14 GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये आपण 1400 मानाच्या 10 पालख्यांच्या 1400 दिंड्या त्यांना 20-20 हजार रुपये देण्याचे आदेश काढलेले आहेत. ते दिंडीच्या प्रमुखांना मिळतील. पहिल्यांदा अहवाल येऊ द्या साहेब. अहवाल आल्यानंतर आपण ह्या विषयावर हा विषय इथं नाही. तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊ नका. मी ह्याच्याकरता तुमच्याशी बोलत नाही. मी आलेलो आहे इथली पाहणी करायला. ही पाहणी 1 मिनिट ते हे तुम्ही उठवताय. तुम्हाला दुसरा उद्योग नाही, त्याच्यावर तुम्ही उठवताय. मी माझं काम करत होतो. मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा. जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा. आम्ही आमचं काम करत असतो. कधी कधी काहींना TRP वाढवण्याच्या करता आमच्या तोंडी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हणलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून टाकतात. म्हणजे कारभार चाललेला आहे. म्हणजे त्या पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं. मी माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर मी राजकारणातनं निवृत्त येईल. ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्यावं. पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.